पनवेल शहरातील विरूपाक्ष मंदिराजवळील मनीष मार्केट परिसरातील श्री कलेक्शन या दुकानाच्या पाठीमागील बाजूस असलेली सुमारे 100 वर्ष जुनी चाळ सध्या अत्यंत जीर्ण, मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक अवस्थेत उभी असून ती परिसरातील नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनल्याची भीती व्यक्त केली जात आहे। सदर चाळीच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले असून छताचे व लाकडी बांधकामाचे अनेक भाग कमकुवत झाले आहेत। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या इमारतीचा काही भाग अथवा संपूर्ण चाळ कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। विशेष म्हणजे या परिसरात लहान मुलांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास निष्पाप नागरिकांसह लहान मुलांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो। स्थानिक सामाजिक कार्यकर्ते नईम मंसूरी यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीनं कारवाईची मागणी केली आहे। संबंधित चाळ मालकाला महापालिकेनं नियमानुसार नोटीस बजावून इमारतीची संरचनात्मक तपासणी करावी, तसेच धोकादायक असल्याचं निष्पन्न झाल्यास तात्काळ तोडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे। दुर्घटना घडल्यानंतर पंचनामे आणि चौकशा करण्यापेक्षा ती होण्यापूर्वीच प्रशासनानं जबाबदारीनं पावले उचलणं आवश्यक आहे, असे मतही नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। पनवेल शहरात धोकादायक आणि जीर्ण इमारतींचा प्रश्न वारंवार समोर येत असताना महापालिकेची यंत्रणा नेमकी काय करत आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे। एखादी मोठी दुर्घटना घडून निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त प्रश्न स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या धोकादायक चाळीकडे तातडीनं लक्ष देऊन आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।